आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी नुकतीच शपथविधी घेतलेली आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेल्या आहेत. नेमके सुनेत्राताई पवार यांची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द नेमकी आतापर्यंत कशी होती ते जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला नवीन आला असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन घडामोडी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. चला मग मुख्य विषयाला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की महाराष्ट्रात राज्याचे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द. सुनेत्राताई पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी तेर धाराशिव या जिल्ह्यात झाला होता. शिक्षण त्यांचं BCom डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे झालेलं आहे. 1985 साली अजित पवार साहेब यांच्याशी लग्न झाल्यानंतर लग्नानंतर त्यांनी काटेवाडीतूनच सामाजिक कार्याला सुरुवात केलेली होती. 2006 साली राज्यातील 86 गावांमध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं आणि निर्मल ग्राम पुरस्कार तिरगीत त्यांना मिळालेला होता. 2008 मध्ये बारामती टेक्स्टाईल पार्कची त्यांनी सुरुवात केलेली होती. 15,000 महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला होता. 2010 मध्ये पर्यावरणीय जागरूकतेसाठी एन्व्हायरमेंटल फोरम बँक इंडिया या संस्थेची स्थापना त्यांनी केलेली होती. 2011 मध्ये जागतिक उद्योजकता मंच फ्रान्सच्या थिंकटॅक सदस्यपदी त्यांची निवड झालेली होती. 2017 साली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या सिनेट सदस्यपदी त्यांची निवड झालेली होती. दोन 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीद्वारे राजकारणात त्यांनी प्रवेश केला होता. नंदनबाई सुप्रियाताई सुळे यांच्या विरुद्ध ते लढल्या होत्या आणि त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 2024 मध्ये राज्यसभा निवडणुकीत 18 जून रोजी खासदारकीची शपथ त्यांनी घेतलेली होती. 2026 मध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला होता. अशा रीतीने आज आपण समाजकारण ते राजकारणापर्यंतचा प्रवास सुनेत्राताई अजितदादा पवार यांचा नेमका कसा होता हे आपण जाणून घेतलं आहे. चॅनलला नवीन आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकर पाहायला मिळतील. तुझं एवढंच. धन्यवाद. जय हिंद.